नमस्कार मित्रांनो, मी महादेव सोळंके. काल शेतकऱ्याच्याबद्दल अजितदादांनी एक कमेंट केली, की शेतकऱ्यांनी चांगल्या सवयी लावायच्या. अरे अजितदादा, तुझी सवय चांगली लाव ना आधी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब चांगलं काम करत होते. त्या माणसाचं सरकार घालवणारे हा अजितदादा शेतकऱ्याला सांगतात, तुम्हाला चांगल्या सवय लावून घ्या आणि कर्ज भरा. कर्ज भरा, तुम्ही राजकारण सोडून द्या, तुम्ही राजकारणात येऊ नका. जो आम्हाला सतत कर्जमाफी करेल, आमच्या शेतमालाला भाव देईल, जे शेतकऱ्यासाठी इमानदारीने वागेल, शेतकऱ्याला न्याय देईल, त्याच राजकारत्याने आता राजकारण करायचं. ज्यांना शेतकरी जड वाटत असेल, ज्यांना शेतकरी डुप्लिकेट वाटत असेल, त्या डुप्लिकेट राजकारण्याने आता राजकारणाच्या बाहेर निघायचं आहे. आम्ही त्यांना या ठिकाणी साथ देणार नाही. राजकारण हे तुमच्या बापाच्या घरचं आहे का? मंत्रीपद, मुख्यमंत्री आहे का तुमच्या बापाची जहागीरदारी आहे का? तुम्ही राजकारणामध्ये राहायचं नाही. मग शेतकऱ्याला न्याय देणं, शेतकरी कर्जबाजारी तुमच्यामुळे व्हायला लागला. शेतकऱ्याचं कर्जमाफ करणं हे येणाऱ्या राजकारणी लोकांचं काम राहील, मुख्यमंत्र्याचं काम राहील. ज्या मुख्यमंत्र्याला चांगलं काम करता आलं नाही, शेतकऱ्याला न्याय देता आला नाही, त्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी करणारे तुम्हीच आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या मालाला भाव असल्यावर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची काय गरज आहे? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, म्हणून शेतकऱ्याला कर्ज घेऊन आपलं घर चालवावं लागतो, परपंच चालवावं लागतो. अनेक अडचणी शेतकऱ्याच्या समोर आहेत. सगळे मालाचे भाव वाढले, सगळं झालं. तुमच्या डोक्यात मेंदू सडले का तुमचे? आमदार खासदाराचे, मंत्र्याचे आणि म्हणून अजितदादाचा जाहीर निषेध मुळात म्हणजे, आणि मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध. बच्चू कडू साहेब यांनी जे काय काल त्यांचं जे झालं ते नेमकं त्याला सेटलमेंट म्हणावं का काय म्हणावं, येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये कळेल. तसं आपण बच्चू कडू यांचं आंदोलन फेल झालं, असफल झालं असं सध्या काही म्हणता येत नाही. जोपर्यंत न्याय भेटतो किंवा नाही भेटतो, नाही भेटल्याच्या नंतर ते म्हणता येईल. पण सध्या आपल्याला तशा काही कमेंट त्या ठिकाणी करता येणार नाही. पण अजितदादा हा सतत नाटक करतो. याला शेतकऱ्याच्याबद्दल काही गोष्टी बोलायच्या असल्या की प्रत्येक वेळेस हा अपशब्द त्या ठिकाणी वापरतो. तुला जर हे ओझं झापत नसेल तर तू राजकारणामध्ये राहू नको, तू तुझा संन्यास घे आणि तू घरी बैस ना. कशाला उगं इथं शेतकऱ्याला त्रास द्यायला लागला? अजितदादाचा जाहीर निषेध, मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध. मुख्यमंत्र्याच्या सोबत काम करणारे हे अजितदादा अशा प्रकारचं वक्तव्य जर शेतकऱ्याबद्दल करत असेल तर भविष्यात तुम्हाला लय अडचण येणार आहे. आता शेतकरी साधा राहिलेला नाही. शेतकरी आता ठोकाठाकीचे धंदे इथून पुढे शेतकऱ्याची सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांनी ते करायला पाहिजे. सगळ्या संघटनेमध्ये युनियनबाजी हे सगळे हे शेतकऱ्यांनी आता घोळात पडू नये, राजकारणी लोकांच्या जातीवादाच्या घोळात पडू नये. आता धडाके सुरू करायचे आणि मी स्वतः त्या तयारीमध्ये. जीव गेला तर चालेल, एखाद्या आमदारा खासदारांनी जीव घेतला तरी चालतो आता, पण कधी एक दिवस मरायचा. आज खाल्ली भाकर इथं शेतामध्ये अंगी लागत नाही, खाल्लेला घास पचत नाही आणि त्याच्यापेक्षा